दर रविवारी येणारा फोन. शहरात राहणाऱ्या मीराला दर रविवारी सकाळी ठीक 10 वाजता एक अनोळखी नंबरवरून फोन यायचा. फोन उचलला की समोरून फक्त एकच वाक्य यायचं, मी ठीक आहे, तू काळजी करू नकोस. सुरुवातीला तिला वाटलं कोणीतरी चुकीचा नंबर लावत असेल, पण तेच 10 वाजता दर रविवारी फोन येत राहिला. एक दिवस तिने धाडस करून विचारलं, तुम्ही कोण बोलताय? काही सेकंद शांतता होती. मग समोरून आवाज आला, ज्याची तू वाट पाहतेस तो. मीराच्या हातातून फोन जवळजवळ पडलाच, कारण ती गेली 3 वर्ष आपल्या मोठ्या भावाची वाट पाहत होती. 3 वर्षापूर्वी तिचा भाऊ एका रविवारी घरातून बाहेर पडला होता. तो परतलाच नव्हता. पोलिसांनी खूप शोध घेतला, पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही. पुढच्या रविवारी पुन्हा फोन आला. यावेळी मीराने नंबर पोलिसांना दिला. पोलिसांनी नंबरचा शोध घेतला आणि सांगितलं, हा नंबर तर 3 वर्षापूर्वीच बंद झाला आहे. मीरा हादरली. तरीही पुढच्या रविवारी ती फोनची वाट पाहत बसली. बरोबर 10 वाजता फोन आला. तिने फोन उचललाच. विचारलं, दादा तू कुठे आहेस? समोरून आवाज आला, माझी वाट पाहणं बंद कर. मीरा रडू लागली. पण का? तू परत का येत नाहीस? काही क्षण शांतता होती. मग आवाज आला, कारण मी परत येऊ शकत नाही, पण आईला सांग, तिचा मुलगा तिला कधीच विसरला नाही. फोन कट झाला. त्या दिवशी मीरा आईसमोर बसली आणि तिला सगळं सांगितलं. आई काहीच बोलली नाही. तिने कपाट उघडलं आणि एक जुनी चिठ्ठी मीराच्या हातात दिली. चिठ्ठी तिच्या भावाने 3 वर्षापूर्वी लिहिली होती. त्यावर फक्त एवढंच होतं, आई, मी परत आलो नाही तर मीराला माझी वाट पाहू देऊ नकोस. मीराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एक शेवटचा मेसेज आला, आता मला फोन करायची गरज नाही. त्यानंतर दर रविवारी 10 वाजता येणारा तो फोन कायमचा बंद झाला. पण मीराला एक प्रश्न कायम सतावत राहिला, की 3 वर्षापासून बंद असलेल्या नंबरवरून फोन नेमका कोण करत होते? कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक छानशी कमेंट नक्की करा. थँक्यू.